जय मित्रांनो, तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया ही 29 ऑक्टोबर पासून चालू झालेली आहे। तरी 29 ऑक्टोबर पासून जरी आपली अर्ज प्रक्रिया चालू झाली तरी आपल्या सर्वांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला आहे की अर्ज नेमका कुठे भरायचा, अर्ज कधी भरायचा, जिल्ह्याची निवड कशी करायची, अशा सर्व प्रश्नांबाबत आपण बोलणार आहे। सोबतच आपण आज आपण व्हीजेए कॅटेगरी बद्दल बोलणार आहे। व्हीजेए कॅटेगरी मधील सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, खेळाडू, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, होमगार्ड अशा सर्व बाबींबाबत, खेळाडू अशा सर्व बाबींबाबत आज आपण चर्चा करणार आहे। सोबतच 2024च्या भरतीमध्ये कुठं सर्वसाधारणची लिस्ट कमी आली, कुठं महिलांची लिस्ट कमी आली, कुठं जास्त गेली, कुठं खेळाडूंची लिस्ट कमी गेली, कुठं माजी सैनिकच्या जागा खाली गेल्या, तशा सर्व बाबींबाबत आज बोलणार आहे आपण। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे मी समोरचे व्हिडिओ बनवेल म्हणजे पोलीस भरतीचे आपले ग्राउंड कधी चालू होतील, सोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आले याची अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरचे व्हिडिओ येतील ते तुमच्या पेजला येऊन जातील। तर आता आपण बघूयात व्हीजेए कॅटेगरीच्या 2024च्या लिस्ट बद्दल आपण आज बोलणार आहे। हे आपण नोट करून घ्यायला पाहिजे। तर व्हीजेए खेळाडू आपण बोलू आता सध्या। तर सर्वात टॉप मेरिटचा जर विचार केला आपण 2024च्या भरतीमध्ये एकूण 45 घटकांमध्ये आपली पोलीस भरती म्हणजे कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस शिपायाची भरती झाली होती। 45 घटकांमध्ये चालक, एसआरपीएफ सर्व हे बाकीचे वगळून फक्त पोलीस शिपाई या पदाबद्दल आपण बोलत आहे। तर 45 पदांपैकी फक्त एका जागे म्हणजे 6 जागीच आपल्या खेळाडूंच्या जागा होत्या। 6 जिल्ह्यांमध्ये आपल्या व्हीजेए कॅटेगरीच्या खेळाडूंच्या जागा होत्या। तर सर्वात टॉप मेरिटचा जर आपण विचार केला तर साताऱ्यामध्ये 128 लिस्ट लागली, जे की यावर्षी तर साताऱ्यामध्ये भरतीच नाही। तर ही बाब पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे। साताऱ्यामध्ये मागच्या वेळेस 2024च्या भरतीमध्ये 128 वर लिस्ट गेली। मुंबई शहर सारख्या ठिकाणी 120 वर लिस्ट गेली। मुंबईला पण चांगल्या जागा होत्या, तरी पण लिस्ट हाय गेली, 120 वर गेली। पुणे ग्रामीणला सर्वात कमी लिस्ट म्हणजे 102 वर लिस्ट येऊन टिकली। पुणे ग्रामीणला व्हीजेए खेळाडूची सर्वात कमी लिस्ट लागली मागच्या वेळेस, तर ती 102 मार्कांवर येऊन टिकली। यामुळे म्हणजे फक्त 6 जिल्ह्यांमध्ये जागा असल्यामुळे फक्त आपल्याकडे इतकीच माहिती आहे। तर आता आपण समोर बघूयात व्हीजेए भूकंपग्रस्त यांना आरक्षण 2% आरक्षण असते भूकंपग्रस्तांना, आणि खेळाडूला 3% आरक्षण असते, हे आपल्याला माहितीच आहे। तर भूकंपग्रस्तांना 2% आरक्षण होतं। तर व्हीजेए भूकंपग्रस्ताची एकूण 45 ठिकाणी जी भरती झाली त्या 44 ठिकाणी तर जागा शून्य होत्या। तर फक्त एकाच ठिकाणी आपल्या भूकंपग्रस्त व्हीजेएची जागा होती, ती ठिकाण म्हणजे मुंबई। तर मुंबईला किती लिस्ट लागली, तर मुंबईला लिस्ट लागली 123 वर मेरिट येऊन टिकली मुंबईची एका जागेवरती। तर ही पण खूप हाय लागली, म्हणजे मुंबईचा पेपर इतका काही कठीण नव्हता। तर ही पण लिस्ट जेमतेम हायच गेली। तर पोलीस पाल्य, आता व्हीजेए पोलीस पाल्याबद्दल आपण बोलणार आहे। तर व्हीजेए पोलीस पाल्याला पूर्णच्या पूर्ण जिल्ह्यांपैकी एकाच जिल्ह्यामध्ये जागा होती, तर मुंबई शहराला ती जागा होती। तर तिथं 114 इतकी लिस्ट लागलेली आहे आपल्या पोलीस पाल्याची मुंबई शहरला। तर व्हीजेए प्रकल्पग्रस्त बद्दल आपण बोलणार आहे आता। व्हीजेए प्रकल्पग्रस्ताबद्दल बोलणार आहे। तर 2024च्या भरतीबद्दल आपण बोलणार आहे, हे सर्वांनी लक्षात असू द्या। सर्वात हायेस्ट मेरिटचा जर प्रकल्पग्रस्त व्हीजेएचा जर आपण विचार केला तर मुंबईला 126 वर लिस्ट येऊन टिकली। सर्वात कमी लिस्ट जर म्हटली तर साताऱ्याला 105 मार्कांवर लिस्ट गेली। गोंदियासारख्या जिल्ह्यात आपल्याला एक प्रकारचा वेगळा फरक आपल्याला आढळून येतो की गोंदियासारख्या ठिकाणी जिथं सर्वसाधारणची लिस्ट 119 वर येऊन टिकली, तिथंच प्रकल्पग्रस्ताची लिस्ट 121 वर गेली। तर अशा म्हणजे बहुतेक ठिकाणी असं होती की सर्वसाधारणची लिस्ट खाली येते आणि प्रकल्पग्रस्त असो की म्हणजे होमगार्ड असो, म्हणजे समांतर आरक्षणामधील जेही असो कॅटेगरी आहे, तर त्या प्रवर्ग, तर त्याची लिस्ट ही सर्वसाधारणपेक्षा कुठं कुठं हाय जाते। तर ही बाब पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे। तर रत्नागिरी सारख्या ठिकाणी 118 वर लिस्ट गेली, पुणे ग्रामीण सारख्या ठिकाणी 117 मार्कांवर लिस्ट गेली। हे मेरिट टफ लिस्ट होती प्रकल्पग्रस्त व्हीजेएची। तर सर्वात कमी मेरिटचा जर आपण विचार केला तर साताऱ्याला आपल्याला माहितीच आहे की 105 मार्कांवर ही साताऱ्याला मेरिट लिस्ट गेली। पिंपरी चिंचवडला 108 मार्कांवर लिस्ट गेली। महाराष्ट्रात 45 ठिकाणी आपले पोलीस कॉन्स्टेबलची भरती झाली, त्यापैकी फक्त 6 जिल्ह्यांमध्येच 6 ठिकाणीच
आपल्या विजय प्रकल्पग्रस्ताच्या जागा होत्या, त्यामुळे त्या मानाने जागा कमीच होत्या. तर सर्वात हायेस्ट मेरिट मुंबईला 126 वर गेली, सर्वात कमी 105 वर गेली. गोंदियासारख्या ठिकाणी पण हाय गेली होती, 121 वर गेली होती. तर आता आपण बोलूयात VJA माजी सैनिक या प्रवर्गाबद्दल. तर VJA माजी सैनिक प्रवर्गाबद्दल बोलूया. साधारणतः 5 ते 6 जिल्हे असे आढळून आले की 5 ते 6 जिल्हे VJA माजी सैनिकचे असे आढळून आले की 100 मार्कांपेक्षा तिथं कमी लिस्ट लागली त्या मानाने. तर 100 मार्कांपेक्षा कमी लिस्ट लागली. जळगाव सारख्या जिल्ह्यात, जळगावचा पेपर तर खूप सोपाच होता, पण त्या जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात माजी सैनिकची लिस्ट आपली 125 वर लागली. सातारा सारख्या जिल्ह्यात 106 वर, मुंबई शहरला 102 मार्कांवर, रत्नागिरी सारख्या ठिकाणी 101 मार्कांवर अशा आपल्या लिस्ट ह्या लागलेल्या आहेत. म्हणजे माजी सैनिकच्या विजयच्या लिस्ट लागलेल्या आहेत. तर 5 ते 6 जिल्हे असे आढळून आले की 100 मार्कांपेक्षा आपली लिस्ट खाली आली. विजय माजी सैनिकची 2024च्या भरतीबद्दल बोलत आहे आपण. तर काही 9 ते 10 जिल्हे असे आढळून आले की उमेदवारच तिथं मिळाला नाही. तर जिथं आपल्याला उमेदवार मिळत नाही, तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की माजी सैनिकचा जर तिथं उमेदवार मिळाला नाही, तर ती माजी सैनिकची 2 असो 3 असो ह्या सर्वच्या सर्व जागा आपल्या सर्वसाधारण कॅटेगरीला, सर्वसाधारण पुरुषला आपल्या मिळत असतात, भेटत असतात. तर या बाबी लक्षात घेऊन आपण अर्ज करायला पाहिजे माजी सैनिकचा, म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थ्यांनी. पिंपरी चिंचवडला सर्वात कमी लिस्ट VJA माजी सैनिकची 83 मार्कांवर लागली. पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, रायगड, नांदेड यासारखे मेरिट लिस्ट हे 100 मार्कांच्या खाली आल्यात. ही बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर आता आपण बघूयात की VJA होमगार्डची लिस्ट आपण बघूयात. VJA होमगार्डच्या विजय होमगार्डला 5-6 जिल्ह्यांमध्ये जागा होत्या 2024च्या भरतीमध्ये. 45 जिल्ह्यांपैकी VJAला 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये जागा होत्या पोलीस कॉन्स्टेबल मध्ये. त्यामुळे आपण सर्वच ठिकाणी मेरिट लिस्ट ही हायस्ट लागलेली आहे, टॉप लागलेली आहे. सर्वात मेरिट लिस्ट हाय म्हटल्यास VJA होमगार्डची मुंबई शहरला 127 मार्कांवर लिस्ट लागलेली आहे. सोबतच सर्वात कमी लिस्ट गोंदियाला 113 मार्कांवर लिस्ट लागलेली आहे. सातारा सारख्या जिल्ह्यात 124 मार्कांवर लिस्ट येऊन टिकलेली आहे. तर रत्नागिरी सारख्या ठिकाणी 120-118च्या दरम्यान, म्हणजे रत्नागिरीला 120-118च्या दरम्यान लिस्ट लागलेली आहे. यात निश्चितच मेरिट लिस्ट टप लागलेली आढळून येते आपल्याला. तर आता आपण बघूयात VJA महिला या कॅटेगरीबद्दल. VJAच्या प्रवर्गातील महिलांचा काही जिल्ह्यांमध्ये 120 क्रॉस झाला, तर काही जिल्ह्यांमध्ये 100च्या खाली पण लिस्ट आलेली आहे. म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये आपल्या VJA महिलांची लिस्ट ही 100च्या खाली आलेली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये 120 क्रॉस गेलेली आहे. तर हा खूप मोठा असा आपल्याला फरक इथं आढळून येतो. तर मुंबई व जळगाव सारख्या ठिकाणी 125 मेरिट लागलेली आहे VJA महिलांची, मुंबई आणि जळगाव सारख्या ठिकाणी. नांदेड सारख्या जिल्ह्यात 95 मार्कांवर लिस्ट येऊन टिकली. नांदेड सारख्या टपच्या जिल्ह्यात, चांगल्या जिल्ह्यात 95 मार्कांवर लिस्ट येऊन टिकली. ठाणे, रायगड, सातारा यासारख्या जिल्ह्यांमध्ये मेरिट लिस्ट 120 क्रॉस होऊन गेली. त्यामुळे अशा सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. भंडारा सारख्या जिल्ह्यात 99 मार्कांवर लिस्ट येऊन टिकली. पालघर सारख्या जिल्ह्यात 103 मार्कांवर लिस्ट येऊन टिकली. पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी 104 मार्कांवर लिस्ट येऊन टिकली. तर ही सर्व बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे महिलांच्या काही ठिकाणी VJA महिलांची लिस्ट ही 120 मार्क क्रॉस करून गेली, तर काही ठिकाणी 100 मार्कांच्या खाली पण लिस्ट आलेली आहे, ही आपल्याला आढळून येते. तर मुंबई, जळगाव सारख्या ठिकाणी 125 मार्कांवर लिस्ट गेली. सातारा सारख्या ठिकाणी तर 95 मार्कांवरच लिस्ट आली. नांदेड सारख्या ठिकाणी तर ठाणे, रायगड, सातारा यासारख्या ठिकाणी 120 क्रॉस गेली. भंडारा सारख्या ठिकाणी 99 मार्कांवर, तर पालघर सारख्या ठिकाणी 103 मार्कांवर, पिंपरी चिंचवडला 104 मार्कांवर अशा ह्या लिस्ट आहेत. आणि सोबतच आपण आता VJA सर्वसाधारण याबाबत आपण सविस्तर असा व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे सविस्तर अशी आता या व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही, सविस्तर आपण बोलणार आहे त्याबद्दल. सर्वसाधारण म्हणजे सर्वसाधारणच्या VJAच नाही, तर सर्वसाधारणच्या OBC, EWS, SCBC, NTC अशा सर्व कॅटेगरीबद्दल आपण सविस्तरपणे बोलणार आहे. VJAच्या सर्वसाधारण बद्दल पण बोलणार आहे, स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला
व्हिडिओला जितक्या आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा, जे की ज्यामुळे म्हणजे मी जे समोर आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आतापर्यंत त्याची पुरेपूर माहिती देईल म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेत, म्हणजे आता तरी अर्ज जेमतेम 10 ते 20% मुलांनी पण भरले नसतात म्हणजे आजच्या तारीखनुसार, पण आता म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज येतील, किती अर्ज आलेत आतापर्यंत, तर याची सटीक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी अचूक माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करीन. सोबतच आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. आपण ह्या व्हिडिओमध्ये 2024च्या मेरिट लिस्ट बद्दल आपण बोललेलो आहे, ही बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जय हिंद.